नमस्कार, मी अनुजा कुडतरकर. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांनंतर रणधुमाळी सुरू झाली आहे ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. या निवडणुका खरं तर तळागाळातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात आणि गेली 8 वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सिंधुदुर्गात 150 जागांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होते आहे. त्यातील 25 जागा या बिनविरोध झाल्यानं उरलेल्या 125 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आता मी कोलगाव शाळा नंबर 4 मतदान केंद्रावर असून सकाळपासून इथं शांततेत मतदान सुरू आहे. अनेक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्ह्यात हाय व्होल्टेज समजला जातो. जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांच्यात काटेकी टक्कर असणार आहे. त्यामुळे मतदार राजा मत कोणाच्या पारड्यात टाकतो यावर इथल्या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होती, मात्र आता तुम्हाला तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणार आहे. तुमचे प्रश्न ते मांडू शकतात. काय भावना आहेत? व त्यांनी मांडावेत अशी मी अपेक्षा करते. रस्ता, पाणी, आरोग्य सेवा ज्या काही आहेत त्या त्यांनी आम्हाला अधिक सुधारित करून द्याव्या अशी अपेक्षा आहे. आरोग्याच्या काही सोयी आहे, असुविधा आहेत, तक्रारी आहेत. त्याच्याशिवाय प्राण्यांचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, भटके कुत्रे आहेत, त्यांची पण त्यांनी सर्वप्रथम अशी काळजी घेतली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे ते आमच्याकडे आज कालच्या दिवशी किंवा ह्या 2-4 दिवसात जे मतं मागायला येतात तर त्या लोकांकडे अशी मागणी आहे की त्यांनी आम्हाला तीच ओळख ह्या 5 वर्षात किंवा 8 वर्षात दाखवावी आणि आमची कामं करावीत. जी रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, आणखी एक सांगेन हॉस्पिटलला आम्हाला अगदी माणूस सिरियस असला की बांबोळीला जावं लागतं. तर ह्या प्रतिनिधींकडे आमची अशी मागणी आहे की त्यांनी आमच्यासाठी सावंतवाडी तालुक्यात किंवा सिंधुदुर्गात कुठेतरी एक चांगलं हॉस्पिटल बनवावं. आता सध्या लोक आयुषमध्ये जातात, बांबोळीला जातात. आयुषमध्ये लोकांना खूप चांगल्या 10 रुपयात चांगल्या सोयी सुविधा अवलंबून आहेत. पण इथे लोकांसाठी त्यांनी या सोयी सुविधा पुरवल्या पाहिजे. सिंधुदुर्ग काय तसा छोटा नाही आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे आणि इथे बाजारपेठही मोठे आहेत. लोकही खूप म्हणजे चांगल्या प्रकारे शेतीवर अवलंबून आहेत आणि रोजगारासाठी त्यांना गोव्यात जावं लागतं. तर अशा लोकांसाठी त्यांनी आमच्या सिंधुदुर्गात कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. केवळ शिक्षण हे याच्यावरच अवलंबून न राहता किंवा शिक्षणासाठी पोट भरण्यासाठी ज्या शाळा त्यांनी प्रायव्हेट निर्माण केलेल्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही प्रोत्साहन देत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही नोकरीच्या पण संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. सिंधुदुर्गात सध्या धनशक्तीचा वापर सुरू आहे. मतदारांना तुमचं काय आवाहन असेल? मतदारांनी डोळे उघडे ठेवून समोरचा उमेदवार जो आहे त्याचं मागचं जो काही त्याची हिस्ट्री आहे बघून त्यांनी मतदान करावं. केवळ म्हणजे हुकुमशाही किंवा असं नाही बघायचं. काम करणारा उमेदवार त्यांनी नक्कीच बघून मतदान करावं. आज प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाने आपला हक्क तर बजावलाच पाहिजे. मतदान हा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे, तो प्रत्येक माणसाने बजावला पाहिजे अशी माझी भावना आहे. अजून जर कोणी मतदार असतील किंवा काय त्याने आपला हक्क बजावून आपला म्हणजे ज्या भविष्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला न्याय देण्यासाठी हाच एक मार्ग असतो सर्वसामान्य माणसाकडे, तो त्यांनी प्रत्येकाने तो बजावला पाहिजे असं माझं. कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्हाला काय अशा समस्या जाणवत आहेत आणि लोकप्रतिनिधींनी त्या पूर्ण कराव्यात? मुख्यतः म्हणायचं झालं तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आजची युवा पिढी जी आहे त्यांना बरेचदा म्हणजे रोजगारासाठी आपल्याला गोवा राज्यात किंवा अदर राज्यामध्ये जावं लागतं. तर त्याच्यासाठी मुख्यतः प्रत्येक गावागावामध्ये अशी एखादा व्यवसाय असावा किंवा अशी व्यवसायासाठी निर्मिती असावी एखाद्या म्हणजे ज्या प्रतिनिधींची की गावातले निदान एक 50 मुलं तरी तिथे कामाला लागते. निदान 50, मी 500 किंवा 1000 म्हणत नाही, निदान 50 मुलं तरी कामाला लागते. कोणते असे प्रश्न आहेत जे तुम्हाला भेडसावत आहेत? खूप असत काय गोरगरीब असत आमच्या गावात जर कोण मतदान करतात त्यांची काय सोय असा काय नाही ते एक सोडून घाला. म्हाका सांगा आमच्या गावात काय कसलो का धंदो असा का कसलो कारखानो असा का आमची मुलं खंय जातली कामाधंद्याक असे असत की नाही काढ आमच्या सावंतवाडीत काय असा कायच ना
हॉस्पिटल चांगलं असं, डॉक्टर चांगले येतात, काय नाही कायच नाही. निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील? कोलगाव मतदारसंघाचा कसा विकास झाला पाहिजे? त्यांनी कुठलं काम करायचं, शिल्लकच विकासाला जागाच नाही आहे नवीन येणारे सुद्धा. आणि ह्यांनी सगळा विकास केलेला आहे, काहीच आता करायचं राहिलं नाही. लोकांच्या काही मागण्या नाही, पूर्ण विकास झालेला आहे. त्यांनी आतापर्यंतचा गावाचा पूर्ण विकास केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी अधुरं ठेवलं नाही आणि भविष्यात सुद्धा सगळी कामं ती पूर्ण मार्गी लावतील अशी आमची अपेक्षा आहे आणि खात्री आहे आम्हाला. आणि काही कामं आता प्रगतीपथावर आहेत, कुठल्या प्रकारच्या समस्या बाकी नाही आहे आणि पुढे येणारी कामं ती प्रत्येक वेळी करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे. आपण पाहिलं असेल सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान केंद्रावर आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी कोलगाव जिल्हा परिषदमध्ये आहे.